लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। सरकारकडून टप्प्याटप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्याला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे। आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत। सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करत असताना महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत। त्या महत्त्वाच्या निर्णयामुळे काही लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याअंतर्गत पैसे मिळाले, तर काही लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात देखील आले। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की आज नेमक्या कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। कारण सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत बैठक भरवली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीबाबतचं एक मोठं विधान स्पष्ट केले। त्यामुळे महाराष्ट्रातील फक्त 10च बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आणि 10 बँकांची नावं देखील सांगितली आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोणत्याही क्षणी मिळू शकतात। कारण सकाळी 7 वाजल्यापासून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील महिलांना आले। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना चेक दिलाय। त्यामुळे आता बँकांकडून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि रात्रीपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतात। आज रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांना मिळू शकतात। लाडक्या बहिणींना पैशाचा लाभ मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं महत्त्वाचं काम जरा बाजूला ठेवून लक्षपूर्वक ऐका की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहेत। कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे म्हणाल्या आहेत की KYC प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता अखेर महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होत आहे। पण हा हप्ता उशिरा जमा होत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांची माफी देखील मागितली आहे। सरकारी कामकाज चालू असल्यामुळे हप्ता वाटपाला उशीर झाल्याचं सांगण्यात आले, पण अखेर महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे म्हणाल्या आहेत की आज 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यावर लाडक्या बहिणींना पूर्ण पैशाचा लाभ मिळणार आहे। कारण काही अशा बँका देखील होत्या की ज्या बँका लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यावरती त्यातून पैसे कट करून घेत होत्या। म्हणजे ज्या महिलांच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स शिल्लक नसेल त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामधून पैसे कट करून घेण्यात येत होते। म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करत असताना सरकारने फक्त महत्त्वाच्या 10 बँकांचीच निवड केली आहे। सरकारकडून लाडक्या बहिणींना सर्व पैसे मिळावेत आणि पैसे जमा झाल्यावर लाडक्या बहिणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकतात, अशी सोय सरकारने केली आहे। फक्त याच बँकांची निवड सरकारने केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यावर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता आणि पूर्ण पैशाचा लाभ घेऊ शकता। आता अखेर हप्ता वाटपाला सुरुवात तर झाली आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर हप्ता जमा होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आली आहे। तुमच्या लाडक्या भावाने दिलेला शब्द पाळला आहे। निवडणुका झाल्यानंतर हप्ता वाटपाला सुरुवात करू आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू असं देखील सांगण्यात आलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला मिळत आहेत। नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील तुम्हाला मिळत आहेत। एकूण 3000 रुपयाची रक्कम सर्वात प्रथम महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये वितरित होत आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा पार पडत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं देखील चेक करा। कारण बऱ्याच महिलांना पैसे सकाळीच मिळाले तर काही महिलांना अजून पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचा कोणता प्रॉब्लेम झाला आहे का हे देखील पहा। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात करत असताना 12 जिल्ह्यांची निवड तर करण्यात आली, परंतु महत्त्वाच्या 10 बँकांची निवड देखील करण्यात आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे वितरित होत आहेत ते आपण पाहणार आहोत। कारण बऱ्याच बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सची अट देखील हटवण्यात आली आहे। त्यामुळे पैसे जमा झाल्यावर महिला बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकतात आणि पूर्ण पैशाचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये सरकारने काही नॅशनल बँकांची निवड केलेली आहे, तर काही खाजगी बँका देखील आहेत। परंतु ज्या खाजगी बँका आहेत त्या बँकांकडे स्वतःचा IFSC कोड देखील आहे। रिझर्व्ह बँकेकडून अशा बँकांना मान्यता आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी या बँकांची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळत आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत कॅबिनेट बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हप्ता वाटपाबाबतचं महत्त्वाचं विधान केलं होतं। अजितदादा पवारांनी देखील बँकांचे प्रॉब्लेम स्पष्टपणे सांगितले। त्यामुळे
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींनी ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना एक दिलासादायक बातमी देण्याचा विचार देखील सरकार करत आहे. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झाली. प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे असे दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी प्रोसेसमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर वापरलेला असेल तर त्या आधार कार्ड नंबरवरून सरकार तुमची तपासणी करत असतं. त्या तपासणीनुसारच हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली आहे. 80% महिलांची ही प्रोसेस कंप्लीट झाली असल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे का? ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे, त्याचबरोबर त्यांच्या घरातील जे सरकारी नोकरदार असतील, अशा लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी प्रोसेस केल्यानंतर तुमचे अर्ज तपासले गेले आहेत आणि आता हप्ता वाटप होत असताना सर्व अटी आणि शर्ती देखील बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर त्या लाडक्या बहिणीला लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. अखेर हप्ता वाटप पार पडत आहे. 12 जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळत आहेत, परंतु ज्या महिलांच्या घरात सरकारी नोकरदार आहे अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पैसे ज्या 10 बँकांमध्ये जमा होत आहेत त्या 10 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर ते खातं ॲक्टिवेटेड असलं पाहिजे. म्हणजेच तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला पूर्ण रकमेचा लाभ मिळणार असून 3,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत की कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ आज मिळत आहे. युनियन बँकेमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली. महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपयाची रक्कम जमा होत आहे. HDFC बँकेमध्ये देखील आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालं आहे. ICICI बँकेमध्ये अखेर 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत युनियन बँकेतील महिलांना आज हप्त्याचा लाभ मिळत आहे. बँक ऑफ इंडियामध्ये 3,000 रुपये जमा झालेत. इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांचं बँक सेटिंग ॲक्टिवेटेड आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित जमा झाले. बँक ऑफ बडोदामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होत आहेत. ज्या महिलांचं खातं स्टेट बँकेमध्ये आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे अशा महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारकडून बँकांची निवड प्रक्रिया ही अजून चालू आहे. आता सरकारने फक्त 10 बँकांची निवड केली आहे. त्यामुळे या 10 बँकांमध्ये वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सोडण्यात आले आहेत. अजितदादा पवारांकडून या बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बँकांची यादी जाहीर झाली असून त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. परंतु आपले एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे आणि त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. मग आता कोणत्या जिल्ह्यातील महिलांना आज लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे याची माहिती आपण घेणार आहोत. कारण आता 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे आणि 1,500 रुपये डिसेंबर महिन्याचे असे दोन्ही लाभ महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत. ही रक्कम बीड जिल्ह्यातील महिलांना मिळाली आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही कधीही जमा होऊ शकते. अमरावती जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे हे लातूर जिल्ह्यातील महिलांना देखील मिळाले आहेत. ग्रामीण जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे वितरणास सुरुवात झाली असून जालना जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला रात्रीपर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. 12 वाजेपर्यंत हप्ता वाटप सुरू राहणार आहे. सरकारने सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात केली तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पैसे सोडण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील महिलांना देखील लाभ मिळाला आहे. जर तुम्ही अकोला जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना सकाळी 7 वाजता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ मिळाला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचा लाभ महिलांना मिळत आहे. सरकारने अखेर निधी वाटपाला सुरुवात केलेली असून मोदी साहेबांनी देखील आता राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाऊल उचलत आहे आणि महिलांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील महिलांना आज लाडकी बहीण
योजनेचा हप्ता मिळत असून महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्यात आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे.